आता पाहूया जरांगे विरुद्ध सरकार या वादासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सत्ताधाऱ्यांच्या आक्रमकतेनंतर जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशीची विधानसभा अध्यक्षांची घोषणा। संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करा, राहुल नार्वेकरांचे सरकारला आदेश। या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी एसआयटी मार्फत करावी। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणारच, आम्हाला जरांगेंशी देणं घेणं नाही, बोलवता धनी शोधला पाहिजे। उपमुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस आक्रमक। त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण एसआयटी सांगितली आहे, एसआयटी तयार होईलच, पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही। त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढा। माझी एसआयटी चौकशी बिनधास्त करा, पण मंत्र्यांची पण करा, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। मला गुंतवण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप। ज्याला भिवू नये त्याने कशाला भ्यायला पाहिजे? बिनधास्त करा आणि तुमचीही होऊ द्या, सगळ्या मंत्र्यांची सुद्धा होऊ द्या। कोणी कोणी काय काय षडयंत्र रचले तुमचीही होऊ द्या। दगडफेकीच्या घटनेचं षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यात रचलं गेलं। टोपेंच्या कारखान्याच्या ट्रॅक्टरमधून दगड नेले, प्रवीण दरेकरांचा आरोप। मनोज जरांगेंना कुणाचे फोन येत होते? प्रवीण दरेकरांचा सवाल। दगडफेकीचा जो प्लॅन आहे, जी त्या ठिकाणची दंगल उसळली, याचं प्लॅनिंग जे दगड ट्रॅक्टर मधनं नेले ते टोपेंचे होते। जरांगेंच्या आंदोलनाची सगळी चौकशी करून षडयंत्र बाहेर काढलं जाईल। बैठका कुणी घेतल्या, पैसा कुठून आला, कुणासोबत फोटो, कुणासाठी प्रचार करत होते, हे सगळं बाहेर येणार, फडणवीसांचा इशारा। माझ्यावर केलेल्या आरोपात तथ्य नाही, हे आरोप धादांत खोटे। सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न। 1% जरी दोषी असेल तर राजकारणातून संन्यास घेईल, राजेश टोपेंचा आरोपांवर उत्तर। जर 1% जरी दोषी असेल तरी महाराष्ट्राच्या जनतेने काही शिक्षा दिली तरी मी ती भोगायला तयार राहील आणि मी सुद्धा माझ्या राजकारणाचा 100% काय म्हणायचं त्याला संन्यास घेईन। शिंदे फडणवीसांचं वक्तव्य पोरकट, टोपेंवरचे आरोप 100% चुकीचे। राजेश टोपेंबद्दलच्या जरांगेंवरील आरोपांवर शरद पवारांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे नाना पटोलेंचा मंगेश शिवटेंवर निशाणा। जरांगेंजवळ मंगेश शिवटे काय करत होते? पटोलेंचा सवाल। जरांगेंची एसआयटी चौकशी चिवटपणाने करा, उद्धव ठाकरे यांचं खोचक वक्तव्य। जर आज जरांगे पाटलांच्या मागे आम्ही आहोत असं तुम्ही आरोप करत असाल, जर तुम्ही त्यांची एसआयटी लावत असाल तर माझं म्हणणं असेल की एसआयटी चौकशी चिवटपणाने करा। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही एसआयटी चौकशी केली पाहिजे, नाना पटोलेंची मागणी। मुख्यमंत्री आणि जरांगेंमधील आतापर्यंतचा संवाद जाहीर करावा, पटोलेंचा आक्रमक पवित्रा। एवढे दिवस महाराष्ट्र पेटत ठेवण्याचं काम या सरकारने केलेलं होतं आणि म्हणून या सरकारवरही एसआयटी लागली पाहिजे, राज्याच्या गृहमंत्र्यावरही लागली पाहिजे।